मालेगावच्या कलेक्टर पट्टा परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनावरून नागरिक चिंतेत। मनपाने स्पष्टीकरण द्यावे मागणी। मालेगाव शहरात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम कौतुकास्पद असले तरी शहरातील कलेक्टर पट्टा परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। हा परिसर भौगोलिक दृष्ट्या खोलगट आणि दाट लोकवस्तीचा असल्याने येथील सांडपाणी शहराबाहेर कसे नेले जाईल याबाबत स्पष्टतेचा अभाव असल्याने रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। सध्या या भागात गटार योजनेचे काम अंशतः सुरू असले तरी खोलगट भूभाग असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास भूजल दूषित होणे, दुर्गंधी पसरणे, डासांचा उपद्रव वाढणे तसेच विविध संसर्गजन्य रोगांचा प्रसार होणे असे धोके संभवतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे। यावर उपाय म्हणून पंपिंग स्टेशन, अतिरिक्त ड्रेनेज लाईन किंवा जलनिचरा केंद्रासारख्या विशेष तांत्रिक उपाययोजनांची गरज असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सुचवले आहे। शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे मागणी केली आहे की तज्ञ अभियंता वर्ग आणि प्रकल्प सल्लागार यांनी या भागातील सांडपाण्याचा निचरा शहराबाहेर करण्यासाठी कोणती व कशी उपाययोजना केली आहे याबाबत सविस्तर व अधिकृत माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी। तसेच या प्रकल्पाचा नकाशा आणि आराखडा शहरवासियांच्या अवलोकनासाठी जाहीर करावा। यासोबतच या भागातील गटार योजनेचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबतही निश्चित वेळापत्रक प्रसिद्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। या गंभीर विषयास महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा मालेगावच्या नागरिकांनी व्यक्त केली। उपस्थित शहर अध्यक्ष श्री राकेश भामरे, उपशहर अध्यक्ष श्री भरत सूर्यवंशी, मनसे शहर अध्यक्ष चेतेश असेरी, मनविसे तालुका अध्यक्ष शुभम खैरनार, सचिन अहिरे, नितीन माळी, योगेश अहिरे, गौरव आहेर, आदित्य चौधरी, पवन पाटील। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। एक निवेदन दिलं। मालेगाव शहरामध्ये जवळजवळ 550 कोटीचा भुयारी गटारीचा प्रकल्प सुरू आहे। विकास कामाला आमचा विरोध नाही, विकास शहरात झालाच पाहिजे, परंतु या संपूर्ण काम होत असताना जवळजवळ 40% काम पूर्ण झालेले आहे। परंतु ते काम होत असताना पहिल्याच पावसामध्ये त्यामध्ये बऱ्याच त्रुटी आढळून आल्या व नियमाप्रमाणे काम होत नाहीये हे सुरुवातीपासून सर्व राजकीय लोक, सामाजिक कार्यकर्ते ओरड करतायत। परंतु यामध्ये आज विशेषतः मुद्दा माझा कलेक्टर पट्ट्याचा होता। कलेक्टर पट्टा हा प्रभाग 1 मधला सगळ्यात मोठा पट्टा आहे किंवा एरिया आहे, तर त्यामध्ये ज्या गटारीचे काम झालेले आहे, माझं म्हणणं आयुक्तांना एवढंच आहे की 8 दिवसात त्यांनी बैठक लावावी सिटी इंजिनियर व सर्व अधिकाऱ्यांची की कलेक्टर पट्ट्यामध्ये ज्या गटारी झालेल्या आहेत त्याचं नेमकं जे निचऱ्याचं पाणी आहे ते कुठे काढणार आहात, ते काढून कुठे जाणार आहे आणि पूर्ण कलेक्टर पट्टा असा काही नॅचरल सोर्सने ते पाणी बाहेर पडणार नाहीये। कुठे त्यांनी पंपिंग स्टेशन उभं करणार आहेत का किंवा काय, कसं काय ते पाणी कसं काय बाहेर जाणार, कारण कलेक्टर पट्ट्याचा नागरिक आज एकदम अस्वस्थ आहे। त्या नागरिकांना माझ्यासारख्या एका राजकीय पुढाऱ्याचं किंवा सामाजिक कार्यकर्त्याचं एक भान ठेवून मी आज आयुक्तांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे। त्यांनी 8 दिवसात बैठक ठेवून कलेक्टर पट्ट्यातल्या नागरिकांना अस्वस्थ करावा की हे सर्व पाणी व्यवस्थितपणे बाहेर काढलं जाईल व काम व्यवस्थित केलं जाईल। जर नाही झालं तर यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठं आंदोलन उभं करेल व यांना त्या रस्त्यावर फिरू देणार नाही।